तुम्ही गावामध्ये पर्स घेऊन कुठे निघाली? तर कसं काय मंडळी, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मी स्वागत करतोय. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात केली मस्त मम्मी गीतू सोबत. आणि लय दिवस होती स्वाशीने स्टार्टिंगला नव्हतीच माझ्यासोबत ब्लॉगच्या, म्हणून त्यांना म्हटलं आज तुम्ही या ब्लॉगमध्ये स्टार्टिंग करायला. झाली झोप? झाली झोपच नाही आली मला, वरती जाऊन बसले. तेलच नाही निघाल. कोण आलं रे? बाबा आले, बाबा आले. पप्पा म्हण ना. ए मी सकाळी पप्पा पप्पा करत होते बरं का मम्मी, सकाळी पप्पा पप्पा करत होता. तू एक डोस घेऊन घ्या, एक गोळी खाल्लंय लगेच आई काय दुखतंय? सर्दी झाली, डोकं सर्दी घसा आवाज नाही कळत का? नाकात बोल राहिले कळत मी नाही. तिथं ते दिवाण सरांचं वाचलं. दिवाण सर दे मला तू गोळ्या. आता ही एक गोळी घे आणि ही गोळी थोड्या वेळाने घे, 7:30-8. का बरं? ती लगेच नाही घ्यायला लावली. मी त्याला हे कर. मित्रांनो काही नाही, आजचं खरं ब्लॉगची सुरुवात खूप लेट केली आहे, कारण सकाळपासून बातम्या मी गुंतलेलो होतो. इच्छाच नाही झाली ब्लॉग सुरू करायची, कारण की आज महाराष्ट्रातला एक काळा दिवस आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि लोकनेते आपले अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं. म्हणजे इतकं वाईट वाटलं, कारण आवडणाऱ्या नेत्यांच्या लिस्टमधले ते एकमेव म्हणजे नेते होते की मला ते खूप आवडायचे. आणि महाराष्ट्राचे पण एकदम चांगले कामाला म्हणजे काय बोलणार आहे, एकदम भारी माणूस होता. आणि आम्ही ग्रामीण भागातले होतो, म्हणजे निफाड तालुका वगैरे त्यांचं नेहमी कंटिन्यू येणं जाणं राहायचं. तर मी त्यांना खूप वेळा असं लाईव्ह बघितलेलं, खूप मला आवडायचे त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांचं कामाची शैली, त्यांचं राजकारणामधलं ते भाषणं वगैरे, मजाक मस्ती करून भाषणं करणे वगैरे खूप साऱ्या गोष्टी होत्या. एकदम चांगला नेता. कारण आता असे नेते मी माझ्या ब्लॉगिंगमध्ये किंवा असं ब्लॉग मी कधी राजकीय गोष्टीवरनं किंवा कोणत्या नेत्यावरनं कधी असं काही बोलत नाही, काहीच नाही. पण मग खरंच खूप वाईट वाटलं, कारण की खूप चांगला माणूस, खूप चांगला नेता केला. कारण खूप कमी लोक उरले असे राजकारणामध्ये जे काही अशी इमानदारी काम करायचे, खूप म्हणजे त्यांचं कामाची शैली वगैरे, कधी त्यांनी जातीचं राजकारण नाही केलं किंवा असं कुठल्या गोष्टींचं राजकारण नाही केलं. ते एकदम कामाशी काम एकदम, आणि नेहमी कामाशी प्रयत्नशील राहिले ते. म्हणून मनाला थोडा चटका लागला. आणि सकाळपासून तेच बातम्या पाहत होतो. म्हणजे मी सकाळी ते उठलो आणि गीतून डायरेक्ट सांगितलं, म्हणजे हे बघ बातमी पहा म्हटलं. मला इतकं 2 मिनिट धक्काच बसून गेला, म्हटलं अरे खरं खोटं आहे. 2 मिनटं मग नेट चालू केलं, बातम्या बघितल्या, मग कळलं की विमानाच्या अपघातात त्यांचं निधन झालं. पप्पाला तितका बेकार धक्का बसला होता, पप्पाला 2 मिनटं डायरेक्टली हँग होऊन गेलो ते. मित्रांनो, महाराष्ट्र दादाचा वादा हा आवाज नेहमी लक्षात ठेवा. चायनीज आणू मम्मा? तुम्ही गावामध्ये पर्स घेऊन कुठे निघाली? मित्रांनो मी निघालो चायनीज आणायला. गीतूला चायनीज खायचंय, गीतूला चायनीज खायचंय. मंचुरियन सोयाबीन मिक्स काय म्हणताला? मंचुरियन क्रंची मऊ नका असं, म्हणजे पार्सलच्या बॅग त्यांना म्हण कडक करून मग द्या, कारण की ते पार्सल मध्ये आणलं का मऊ होऊन झालं घरी. बरं क्रंची द्या मित्रांनो, क्रंची. कुठे हे बोर? पकडलिया मित्रांनो, पेरू बोरं खातोय. पेरू बोरं खातोय. हा पेरू आणि बोरं. अरे पेरू कधी बोरं खातो का? गेड मित्रांनो, आलो चायनीज घ्यायला मी. म्हणते आवडत और जीवन क्या बोल रहा है? बोलो आज भी दर्शन ले लो तेरे. लाईक करो, फॉलो करो, सबस्क्राईब करो चॅनल. मित्रांनो हे बघा, इथला बाजार बंद करून टाकला. मी बऱ्याच ब्लॉग मी दाखवलेला इथला बाजार, पण मग मित्रांनो बाजार बंद केला तिथे, कारण ना काल परवा एका मुलाचा ॲक्सिडेंट झाला. 10वीचा मुलगा होता, जागीच गेला तिथे. पप्पा दिसलेच नाही कुठे मला. मला दिसलेच नाही. काय म्हणते? मी एवढा चटका बसला, किती कसं वाटतंय. आम्ही सकाळपासून बाहेर पण गेलो मित्रांनो. नाशिक उद्या तर पूर्ण नाशिक बंद आहे. उद्या म्हणजे एक पण दुकान उघडायला नाही लावलं नाशिकमध्ये, पूर्ण नाशिक बंद आहे उद्या. मित्रांनो भूक लागली होती आणि स्वयंपाकाला खूप टाईम होता, म्हणून म्हटलं चायनीज घेऊन येऊ, कारण मला जॉबवर निघायचं आहे ना, त्याच्यामुळं. खात राहते भाई आम्ही. काय काय म्हणता? भाजीपाला नाही ना?
उद्या आता बाजारात जावं. उद्या तर नाशिकच बंद आहे डायरेक्टली. भेंडी आणि नका क्रंचीचा नाही सांगितलं ना. सांगितलं होतं करंची द्या. हा दिलाय. असं दुखू राहिला आणि खाऊ राहायचं. हा ना बसून मी पण आलो बघून आज बसून देत नव्हते बा बिचारी धंदे कर बसायचंच नाही म्हणे. जागी होते मग मित्रांनो जस्ट नाव आलो की तुम्ही जागी मला समजलंच नाही एवढा टाइम झाला आज. झोपली होती ना तू म्हणून. बिबू नव्हती झोपले. बिबू मगाशी झोपला. काय करते कर गरम पाण्यामध्ये बरोबर ते विचारते. स्वयंपाक गरम करते असं विचारते. डाळ भात खूप बसा दुखता माझा. मला ऑलरेडी ॲसिडिटीचं त्रास चालू आहे. तू डाळ भात बोलते त्याच्यावर मस्त किचन जेवायला वाटले. मस्त वरण आहे भेंडीची भाजी पोळी भात कुठे देते ना तुम्ही लगेच नाही का? असं जेवायला बसले. आणि मित्र मग ही जागा आहे रोज मी इथं जेवायला बसतो. तुम्ही ब्लॉग मी बघितला असेल माझ्या मस्त एक कोची कोपरा पकडून बसतो. मला लय आवडते जागा. खाली जेवायला बसायला पाहिजे. हा पण माझा थंडीमुळे वरती बसतो आणि मला हा कोपरा आवडतो बसायला. चटई एवढी हां चटई एवढी पण नको तरी आजचे दिवस. आजच्या दिवस उद्यापासून मित्रांनो सकाळी उठलो की तू मस्त आवरून बिरून बसली. सकाळी झाली दुपार झाली आता. तुम्ही दुपारी मित्रांनो सुट्टी होती आज म्हणून खूप लेट उठलो आणि उठल्या तेच बातम्या बघतो आज दादाची ते अंत्यविधी शेवटची. दर काय सोबत खेळ होतो मित्रांनो. तो एवढा खेळण्यात पडेल त्याला ते नाही आवडत. डब्बे डब्बेच आवडतं. बापरे कॉफी ब्लॅक कॉफी. तुला काय काढा आहे का? नाही कॉफीच आहे. आणि बोला पोळी गरम पोळी. जा मम्मीकडे जा आता. डम्मीच्या डम्मी कोण डम्मी? तो डम्मी तुम्ही डम्मी मी मम्मी. मित्रांनो काय नामकरण केलं की तुम्ही. म्हणजे नाव पण असं काही खरं वाटत नाही की खरं दादा आजी दादा गेले असं. म्हणजे सगळं पण परत बातम्या बघत होतो मी. बरं आता महाराष्ट्रात असं नाही तर कोणी नाही कारण असे चांगले नेते खूप कमी होऊन गेले. आणि आज पूर्ण नाशिक बंद आहे. पूर्ण एक पण दुकान चालू नाही. कसलंच दुकान चालू नाही. पप्पा आता बाहेर जाऊन आले. पप्पा म्हणे एक दुकान कसलं चालू नाही. पूर्ण नाशिक बंद ठेवलेलं आहे पूर्ण लॉकडाऊनसारखं. आता या ब्लॉगचं करू एंड. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय गाईज. गोरा दिसतो तुमच्या दोघींपेक्षा पाहिजे मी. तू बोलायचं